क्यों बन रहे भाई? गाना थोड़ा भगवान का ते खूप म्हणजे खूप गोर आहेत. वेगळाच विषय डायरेक्ट डोळ्यात चमकतात माझ्या. मग ते मी बघत नाही. आपले फक्त साऊथवाले भाई सावळे बिवळे बघायचे, एकदम कावळे उडवायचे आपण. कोण कोण आले भाई? बाकी सगळे तुला सोडून. सुशांत मेरा भाई, कल तेरे को आने का भाई रिलीज पे. अनिल सर फुल गाव जमा करतात. बाकी अनिल सर आमचे प्रोड्युसर, लय भारी म्युझिक या गाणे या लेबलचे ओनर. तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. खूप भारी भारी गाणे तिकडे तुम्हाला ऐकायला दिसतील, बघायला दिसतील. किती वाजता रिलीज आहे भावा? तुझ्या मनात येईल तेव्हा ये. संकेत भाई आ रहे 1 बजे, तो तुम कभी आने का जभी आओ. मग साऊथची भाषा बोलून दाखव. हे बघ भाई, पहिली गोष्ट ही तुला पण नाही येत आणि मला पण नाही येत, म्हणून नको इथं बच्चन देत राहू सारखे सारखे. भाई काय म्हणजे काय, मला साऊथची कशी आहे. हिंदी डब मध्ये आपण पिक्चर बघतो ना सगळे, मग हिंदी डब मी तेवढं पण बोलू शकतो. हिंदी आता है भाई मेरे को. तुझी आधीची हेअरस्टाईल मस्त आहे. आता सीन काय झालाय माहितीये काय, मी आता केस मोठी वाढवलेली, ठीक आहे. मग त्यामुळे सीन असा झाला की आता मी कापू पण नाही शकत, छोटी नाही करू शकत. म्हणून मी आता जशी आहे तशी एकदम ठेवलेत. कारण आणि नंतर मग मी 2-3 महिन्यानंतर मी परत आहे पहिल्यासारखं करणार आहे. कारण आता लागोपाठ गाणी आहेत, म्हणून मी असं विचार केला की नको आपलं साईड कट वगैरे नाही का, गाण्यामध्ये नाही शूट होत तसं. आणि गाणी पण आपल्याला तुम्हाला माहिती आहे कशी येतात. कधी कधी माझ्या मनात आलं तर मी गावरान गाणी करतो, मग ते शूट नाही होणार ना असे फेड वगैरे मारली तर. म्हणून दादा बोलला मला, बाकी सगळे पण बोलले भाई जसं आहे नॉर्मल तसंच राहा, जास्त काय चेंज नको करू. आणि फक्त एकच चेंज करणार आहे मी, फक्त जिमला जाणार आहे बाबा. आता हे गाणं रिलीज झालं ना भाई, गोरी गोरी राधा माझी तू, तुझा कृष्ण सावळा गमी गोरी. बंद कर हे काय. ये तर या ठिकाणी अबे कुठे गेला? तुला बोलत होते इथं माहिती का सगळेजण. हे गाव फिरून आलेलं पोरग आहे आत्ता. कुठे गेलेला बाबा? प्रमोशन करायला भेटला प्रथमेश परबला भेटून आला ना मेरा भाई. मला पण जायचं होतं पण मी गेलो नाही, कारण मलाच कामं होती. कारण एक खूप मोठं काम माझ्या हाताला आलेलं आहे, म्हणून त्यावरती मी काम करत होतो. म्हणजे समजतं तुला? लवकरच ते लय मोठं आहे ते लय मोठं आहे हे भाई. काय नाही, हे काय नाही. हे बघताय नाही काय नाही. खूप खूप मोठे स्वप्न होते जे ते मी पूर्ण करणार आहे ह्या वर्षात. तर माझा गोल आहे की मी जेवढी मी स्वप्न बघितलेले माझ्या लाईफचे ते सगळे पूर्ण करणार आहे. फक्त तुम्ही सोबत राहा आणि तुम्ही पण तुमचा आशीर्वाद असू द्या फक्त. बाकी काय नाही. बाकी काय हसवायचं काम ते सगळं मी आणि रितेश करतोय. तू खूप छान वाचते. नाही रे भाई, अरे खालून आवाज येतोय ना. आजच्या दोघांची जोडी खूप छान आहे. फुल जीवा भावाचे मित्र झाले ना जेव्हापासून तो पनवेलला आलाय तेव्हापासून. बाकी जास्त काय नाही बोलणार. मी आलेलो गाण्याच्या प्रमोशन साठी, बाकी मी माझंच बोलत बसलो. आपण ह्यासाठी पण एकदा सिंगल लाईव्ह मी नक्की जाईन, तेव्हा आपण सगळ्या गोष्टी बोलत बसू नाही का. कारण मी व्लॉग वगैरे ते सगळ्या गोष्टी आपण बोलू. पण आता एवढंच सांगेल की उद्या सकाळी 11 वाजता गाणं रिलीज होतंय. लय भारी म्युझिक या युट्यूब चॅनलवरती नक्की बघा. आणि खूप जास्त प्रेम द्या, रील्स बनवा. बाकी लाईट लय भारी आहे बघा तुम्हाला. हे दिसतंय का? म्हणून मी चमकतोय जास्त नाही का, इकडे बसून जास्तच चमकतोय. तुझी मम्मी घरी आहे. मम्मी आता मी घरी जाईन ना तेव्हा मम्मी शिव्या देईन मला.
कारण मी पूर्ण दुपारपासून आहे ना मी बाहेर फिरत होतो. आता ती जी डोक्याची नस फुल म्हणजे असा 11 वाजेपर्यंत मी घरी नाही गेलो ना ती फुल इसको आन दे फिर इसको बताती हूँ अभी असा वाला सीन होऊन जातो माझा. घरी गेल्या गेल्या डायरेक्ट भाई सुनवा सुनवी नाही का मग तोंड खाली करून बसायला लागतं. मग गप कपडे वगैरे घाला आणि मग परत बाय बाय करून चला मी येतो असं करून परत रात्री येतो इकडे दादाच्या इथे. कारण घरात बसलं तर मग ते परत ऐकत बसा 4 गोष्टी. पण ठीक आहे उद्या गाणं नक्की बघा तुम्ही आणि तुम्हाला खूप आवडेल गाणं. जास्त नाही काय बोलणार कारण मी सगळ्यांना मी ज्यांना दाखवलं ना त्यांना खरंच खूप मनापासून गाणं आवडलंय. तर माझी इच्छा आहे की तुम्ही उद्या गाणं बघावं. भावा तुझं कॉलेज कोणतं? भावा कॉलेज बिलेज झालं माझं. गुरुकुलला होतो मी. घाटकोपरला जे राहत असतील ना त्यांना माहित असेल माझं कॉलेज. गुरुकुलला होतो मी. गुरुकुल. चला मग बाय बाय. उद्या गाणं नक्की बघा. ठीक आहे. रील्स बनवा आम्हाला पूर्ण टॅग करा आणि थँक्यू सो मच लाईव्हला ॲड झाल्याबद्दल. गुड नाईट. जेवून झोपा मस्तपैकी मध्ये. तुमची काळजी घ्या. तुमच्या मम्मी पप्पांची काळजी घ्या. थँक्यू सो मच.